नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लेखक राजेश मेशे ऑनलाईन आलेलो आहे. सर्वांनी लवकर लवकर ऑनलाईन या. आज खूप महत्त्वाच्या गोष्टी मी शिकवणार आहे, सांगणार आहे, ट्रिक्स सांगणार आहे. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करताना छोट्या छोट्या ट्रिक्स बनवत जा, छोट्या छोट्या टिप्स करत जा. म्हणजे तुम्हाला काय होईल, अभ्यासाचं टेन्शन नाही येणार, अभ्यासामध्ये गोडी निर्माण होईल आणि जास्तीत जास्त स्वरूपात तुमच्या गोष्टी लक्षात राहतील. अशा स्वरूपात मी तुम्हाला लेक्चर घेणार आहे. त्याच्यामुळे आपलं लेक्चर हे फक्त तुम्हाला ज्या गोष्टी सांगत आहे त्याच्याबद्दल नाही, तर तुम्हाला अभ्यास कसा करायचा आणि एक स्मार्ट पद्धतीने अभ्यास कसा करायचा आणि बऱ्याच दिवस लक्षात ठेवण्यासाठी गोष्टी कशा स्वरूपात वाचायच्या, या सगळ्या गोष्टी मी शिकवत असतो. त्याच्यामुळे लेक्चर व्यवस्थित ऐकत जा, पाहत जा आणि मी काही ट्रिक्स सांगितल्या, काही गोष्टी सांगितल्या त्या लिहून ठेवत जा. अशा स्वरूपात सगळ्या गोष्टी तुम्ही पाहत जा. आज आपल्याला खूप महत्त्वाच्या टॉपिकवर बोलायचं आहे आणि तो आहे आज म्हणजे महाराष्ट्रातील पहिल्या काही गोष्टी घडल्या होत्या, त्या पहिल्या कोणत्या कोणत्या गोष्टी घडल्या होत्या याच्याबद्दलच आज आपलं लेक्चर असणार आहे. आणि मी तुम्हाला प्रश्न उत्तर विचारणार आहे. महाराष्ट्रातील पहिले प्रश्न आहेत आपले, ते म्हणजे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती कोण आहे त्याच्यावर आजचे प्रश्न असणार आहेत. मी तुम्हाला प्रश्न विचारला की लवकर लवकर उत्तर द्यायचं आहे. छोट्या मी ट्रिक्स सांगेल, त्या ट्रिक्स पण बाजूला लिहून ठेवायच्या आहेत. तुमच्यासाठी पहिला प्रश्न, महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर कोण होती? पहिली महिला डॉक्टर विचारलेला आहे आणि ती पण महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर कोण होती? कोण झाल्या पहिल्या महिला महिला डॉक्टर? आणि झाल्यानंतर बघा आनंद झाले असेल, बाजूला ट्रिक्स लिहून ठेवा. छोटे छोटे ट्रिक्स पण मी सांगणार आहे. आता डॉक्टर झाल्यानंतर, महिला डॉक्टर झाल्यानंतर घरात कसा आनंद निर्माण होणार आहे आणि आनंद निर्माण झाल्यानंतर त्या महिलेचं नाव पण कसं ठेवणार आहेत? एकदम आनंदी बाई सारखं. एकदम आनंद झाला म्हणजेच आनंदी बाई, अशा स्वरूपात तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. आणि याचं उत्तर आहे ते म्हणजे आनंदीबाई जोशी. डॉक्टर आनंदीबाई जोशी हे त्याचं बरोबर उत्तर आहे. बरेच विद्यार्थ्यांनी आता सुरुवात केली आहे. लवकर लवकर उत्तर देत जा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे तुम्हाला काय होईल, एक झटपट रिव्हिजन होईल, झटपट गोष्टी माहीत होतील. महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर कोण होत्या? डॉक्टर आनंदीबाई जोशी. ट्रिक्स लक्षात ठेवा बाजूला. जोशी घराण्यामध्ये पहिल्या काय झाल्या, डॉक्टर झाले, त्याच्यामुळे आनंद झाला, खूप आनंद झाला डॉक्टर झाल्यामुळे, त्याच्यामुळे त्यांचं नाव काय ठेवलं? आनंदीबाई जोशी. अशा स्वरूपात ट्रिक्स आहे, मी ट्रिक्स सांगत आहे, ट्रिक्स बाजूला लिहून ठेवा. डॉक्टर झाल्या म्हणून आनंद झाला, आनंद म्हणजेच आनंदीबाई. अशा स्वरूपात तुम्ही ते बाजूला लिहून ठेवा. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? आता हा प्रश्न खूप सोपा आहे. आणि बघा, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि अजून एक तुम्हाला प्रश्न विचारत आहे, महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली होती? ती पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगायची आहे. महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली होती आणि त्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. बघा, खूप सोपा प्रश्न विचारलेला आहे. सोपे प्रश्न मी घेत आहे, पण हळूहळू अवघड प्रश्न होतील, त्याच्यामुळे सोप्या प्रश्नाची लवकर लवकर उत्तर देत जा. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? यशवंतराव चव्हाण. यशवंतराव चव्हाण. बघा, नावाचंच काय, यशवंत आपण काय म्हणतो? यशवंत हो. मुख्यमंत्री झाले, चव्हाण घराण्यामधले मुख्यमंत्री झाले, त्याच्यामुळे सगळे त्यांना म्हणले यशवंत हो. त्यांना आशीर्वाद दिला, यशवंत हो. मुख्यमंत्री झाले आहे तुम्ही, पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहात तुम्ही, यशवंत व्हा, यशवंतराव चव्हाण. अशा स्वरूपात छोटी ट्रिक्स सांगितली, ट्रिक्स बाजूला लिहून ठेवा. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. यशवंतराव म्हणजेच यशवंत होणे. अशा स्वरूपात तुम्ही ते बाजूला लिहून ठेवा. खूप छान छान गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे, टेन्शन घेऊ नका. मस्त स्वरूपात, अशा स्वरूपात अभ्यास करा की ज्या गोष्टी कधीच विसरणार नाहीत. तुम्हाला बघा, पहिला प्रश्न विचारला होता, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला डॉक्टर विचारल्या होत्या. महिला डॉक्टर कसं लक्षात ठेवलं? महिला डॉक्टर झाल्या, त्याच्यामुळे आनंद झाला म्हणजेच आनंदीबाई. दुसरा प्रश्न काय विचारला, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? यशवंतराव चव्हाण. यशवंतराव म्हणजे मुख्यमंत्री झाले म्हणून त्यांना यशवंत हो, म्हणजे तू कामयाब हो किंवा तू यशस्वी हो, अशा स्वरूपात मुख्यमंत्र्याला नाव दिलं. आणि त्यांचं नाव पण कसं आहे? यशवंतराव चव्हाण. अशा स्वरूपात ट्रिक्स सांगितली, ती पण बाजूला लिहून ठेवा. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? राज्यपाल विचारलेला आहे. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि ते होते श्री प्रकाश. कोण होते? श्री प्रकाश हे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते. बरोबर उत्तर दिलंय बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी.
अजून एक तुम्हाला एक गोष्ट सांगत आहे ती म्हणजे तुम्ही ऑनलाईन आहात ना तर लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगत जा, म्हणजे काय होईल तुमचा अभ्यास होईल. याच्यामध्ये बाकीच्या विद्यार्थ्यांचं काही प्रॉब्लेम नाही, ते त्यांचं उत्तर देत आहेत. पण जे विद्यार्थी उत्तर देत नाही त्यांनी स्वतः काय करा, एक प्रयत्न करा, उत्तर चुकून द्या, काही प्रॉब्लेम नाहीये. मी तुम्हाला सांगतच आहे, ट्रिक्स पण सांगत आहे. तर काय करत जा, उत्तर जास्तीत जास्त देत जा, म्हणजे तुम्हाला त्याचा सराव होत राहील. आणि अशा स्वरूपाचे प्रश्न बऱ्याच वेळेस परीक्षेला पडतात. असे जनरल नॉलेजवर प्रश्न मी घेत आहे आणि त्याच्या ट्रिक्स पण सांगत आहे. त्याच्यामुळे पोलीस भरती, सरळ सेवा, राज्यसेवा सगळ्या परीक्षेला, MPSCच्या सर्व परीक्षेला असे प्रश्न पडतात. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका, अभ्यास करत राहा आणि असे प्रश्नाची उत्तरं लवकर लवकर देत जा. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? श्री प्रकाश. आता प्रकाश म्हणल्यानंतर काय वाटतंय बघा, प्रकाश म्हणजे लाईट एकदम, दिवसा काय असते बघा, प्रकाश पडत असतो. आणि राज्यपाल, राज्यपाल झाले, महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल झाले आणि महाराष्ट्रात पूर्ण प्रकाश पडून गेला, प्रकाश पडून गेला. त्याच्यामुळे त्यांचं नाव काय? श्री प्रकाश. श्री प्रकाश म्हणजे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते आणि प्रकाश पडला, त्यांनी एवढं प्रभावित केलं महाराष्ट्राला की पूर्ण प्रकाशमान करून टाकलं. अशा स्वरूपात ट्रिक्स बाजूला लिहून ठेवा. पुढचा प्रश्न, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष. आता हा इतिहासामधला प्रश्न आहे. हा प्रश्न बरेच वेळेस परीक्षेला पडलेला आहे, लवकर लवकर याचं उत्तर द्यायचं आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. काय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पहिले अध्यक्ष कोण होते? आणि ते होते म्हणजे न्यायमूर्ती रानडे. न्यायमूर्ती रानडे बघा, त्या काळामध्ये महाराष्ट्रामधले खूप फेमस आणि खूप तज्ज्ञ माणूस होते, कारण ते न्यायमूर्ती होते आणि न्यायमूर्ती त्यांना पदवी पण दिली होती. आणि न्यायमूर्ती रानडेबद्दल तुम्ही जर वाचलं असेल समाजसुधारक या चॅप्टरमध्ये, तर खूप साऱ्या त्यांनी गोष्टी केलेल्या आहे, लिखाण त्यांनी केलेलं आहे, त्यांचे भरपूर सारे पुस्तकं आहेत, त्यांनी भरपूर लेख लिहिलेले आहेत. त्याच्यामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य, मराठी साहित्य म्हणजेच काय, ज्याचे मराठी साहित्य ज्यांनी स्वतःच लिहिलं असेल तेच जास्त करून अध्यक्ष बनू शकतात. त्याच्यामुळे न्यायमूर्ती रानडे हे त्याचे अध्यक्ष झाले. अशा स्वरूपात तुम्ही ते लक्षात ठेवा. ट्रिक्स सांगत आहे, ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवत जा. बघा पुढचा प्रश्न, भारतरत्न मिळणारे पहिले महाराष्ट्रीयन म्हणजे पहिले असे कोणते महाराष्ट्रातली व्यक्ती होते ज्याला भारतरत्न मिळाला होता? भारतरत्न हा पुरस्कार कोणाला मिळाला होता? आणि तो पण पहिला महाराष्ट्रीयन असं कोण होता ज्याला भारतरत्न पुरस्कार मिळालेला होता? आणि ते होते आपले सर्वांचे आवडते महर्षी कर्वे. कर्वे जे होते बघा, आणि त्यांना बरोबर 1958 साली त्यांना हा भारतरत्न पुरस्कार भेटला होता. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे महर्षी कर्वे हे समाजसुधारक जर जेव्हा वाचत असतील त्यातला खूप इंटरेस्टिंग समाजसुधारक, खूप छान स्वरूपाची, तुम्हाला महर्षी कर्वे यांच्याबद्दल तुम्ही वाचलं असेल तर त्यांच्याबद्दल वाचा तुम्ही. खूप मस्त स्वरूपाचं त्यांचं जीवनक्रम आहे, जीवन प्रवास आहे. खूप छान स्वरूपात त्यांनी समाज सुधारणा केल्या, बऱ्याच गोष्टीमध्ये डेव्हलपमेंट केल्या, स्त्रियांसाठी डेव्हलपमेंट केले, शिक्षणामध्ये डेव्हलपमेंट केले, बऱ्याच गोष्टी. त्यांचा प्रवाह वाचा, त्यांचं खूप मस्त स्वरूपात जीवन प्रवाह आहे. खूप छान स्वरूपात तुम्ही महर्षी कर्वे यांच्याबद्दल तुम्ही सांगू शकता. अजून एक तुम्हाला प्रश्न विचारता येतो म्हणजे महर्षी कर्वे यांचं ऑल इंडिया रेडिओवर एक भाषण झालं होतं, ते कोणत्या साली झालं होतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ऑल इंडिया रेडिओवर म्हणजेच काय असते, आकाशवाणीवर त्यांचं एक भाषण झालं होतं. त्या भाषणामध्ये किंवा त्यांना आकाशवाणीमध्ये तेव्हा केव्हा बोलले होते, वयाच्या कोणत्या वर्षी बोलले होते, लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. महर्षी कर्वे. आणि पुण्यामध्ये बघा कर्वेनगर, जे विद्यार्थी पुण्यामध्ये असतील त्यांना माहीत आहे की त्यांच्या नावावर एक नगर किंवा एक नगर स्थापन झालेलं आहे. खूप फेमस नगर आहे ते म्हणजे कर्वेनगर, आणि त्यांच्याच नावावर हे कर्वेनगर स्थापन झालेलं आहे. आता बघा पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले म्हणजे महाराष्ट्रामधले असे कोण होते जे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवला होता त्यांनी? तर ते म्हणजे लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ज्ञानपीठ पुरस्कार खूप महत्त्वाचा पुरस्कार आहे. ज्ञानपीठ पुरस्कार हा कोणाला मिळाला होता? लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पहिले जे व्यक्ती होते त्यांचं नाव सांगायचं आहे. लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगा. महाराष्ट्रातील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते म्हणजे वि.स. खांडेकर यांना 1974 च्या वर्षी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. बघा नाव कसं त्यांचं, वीस म्हणजेच काय 20
20 बघा खूप छान ट्रिक सांगितली. 20 20 म्हणजेच काय, 20 खांडेकर, 20 म्हणजे 20, 20 म्हणजे 20. ज्ञानपीठ पुरस्कार 20, 20 या संख्येसोबत त्याला तुलना करा. ज्ञानपीठ, जेव्हा ज्ञान वाढवायचं असतं तेव्हा 20, 20 म्हणजे 20. 2020 पुरस्कार, 2020 यांना काय झालेला पुरस्कार मिळालेला आहे. ट्रिक्स सांगितली, बाजूला लिहून ठेवा. 20 म्हणजे 20, ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला भेटला होता? 20 यांना. 20 म्हणजे 20, 20 खांडेकर यांना भेटला होता. बघा पुढचे आता प्रश्न आहे तो म्हणजे महाराष्ट्रीयन असे कोण होते ज्यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळाला होता? असे पहिले महाराष्ट्रीयन कोण होते? लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. काही काही प्रश्नाचे उत्तर मी जाणून बुजून काही चुकीचे पण टाकू शकतो बघा विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामुळे झोपीत असताल तर जागे व्हा. काही काही प्रश्नाचे उत्तर मी चुकीचे दिले तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, सर तुम्ही हे चुकीचं दिलेलं आहे, लवकर लवकर असं पण सांगा. कारण ज्या विद्यार्थीला आळस आलेला असतो, झोप आलेला असतो, त्या विद्यार्थ्यांसाठी मी जाणून बुजून त्यांची परीक्षा घेण्यासाठी काही काही गोष्टी चुकीच्या पण टाकत असतो. त्याच्यामुळे लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगत जा आणि अशा स्वरूपात अभ्यास केला तर नक्कीच तुम्ही पुढे जाताल. महाराष्ट्रीयन रॅमन मॅग्सेसे पुरस्कार कुणाला भेटला होता? ते म्हणजे विनोबा भावे. सगळ्यांचे खूप महत्त्वाचे होते विनोबा भावे. अण्णा अजून एक पुढचा प्रश्न विचारत आहे. आपण मागच्या वेळेस बघा, मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं, अगोदरच्या लेक्चरमध्ये, की विनोबा भावे यांना एक पदवी मिळाली होती. ती पदवी कोणती होती? लवकर लवकर सांगायची होती. लवकर लवकर सांगा. त्यांना पदवी दिली होती एक पदवी. विनोबा भावे यांच्यासाठी कोणती पदवी दिलेली आहे? विनोबा भावे. बघा त्यांचं छोटे तुम्हाला हिंट देतो, ट्रिक्स सांगतो एक. आचार्य, ठीक आहे ओके, उत्तरच सांगून दिलं मी. आचार्य विनोबा भावे. आचार्य ही त्यांना पदवी मिळाली होती. अशा स्वरूपात अजून एक पदवी मिळालेली आहे विनोबा भावेला. ती तुम्ही मला लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. एक पदवी तुम्ही सांगितली आचार्य, नंतर अजून एक त्यांना एक पदवी मिळाली होती, ती लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिली शिक्षिका. बघा पहिला आता काय विचारले? पहिली शिक्षिका. अगोदर काय विचारलं होतं? पहिली महिला डॉक्टर. आता काय विचारलंय? पहिली महिला शिक्षिका. म्हणजे शिक्षिका म्हणजेच महिला. म्हणजे महाराष्ट्रातील पहिली शिक्षिका कोण होती? आणि खूप सोपं उत्तर आहे, खूप सर्वांना हे तोंडपाठ असणार आहे. त्याच्यामुळे लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ज्यांना खूप महत्त्वाचं स्थान, ज्यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी खूप भर दिला, त्यांनी खूप हाल अपेष्टा सहन केल्या. लोक त्यांना दगडं मारायचे, शेण मारायचे, घाण घाण शिव्या द्यायचे, बऱ्याच गोष्टी त्यांनी हाल अपेष्टा सहन केल्या. तरी पण त्यांनी महिलांना, स्त्रियांना शिकवण्यापासून त्या थांबल्या नाहीत. महिलांचे शिक्षण त्यांना महिलांना देत राहिले. त्याच्यामुळे त्यांना पहिल्या महिला शिक्षिका असे म्हणले जाते. आणि त्या म्हणजेच कोणत्या? सावित्रीबाई फुले. बरोबर सर्वांनी उत्तर दिलेलं आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना काय पहिल्या शिक्षिका होत्या. आणि स्वतः ज्योतिराव फुले यांनी, महात्मा ज्योतिबा फुले यांनी काय केलं होतं? अगोदर सावित्रीबाई फुले यांना शिक्षा दिली होती. शिक्षा देणे म्हणजेच ती मारहाणाची शिक्षा नाही म्हणत मी. शिक्षा देणे म्हणजे एक शिक्षण दिलं होतं, त्यांना शिकवलं होतं, अभ्यासात पारंगत केलं होतं. आणि त्यांना शिक्षा देऊन, त्यांना शिक्षण पूर्ण करून, सावित्रीबाई फुले यांचं शिक्षण पूर्ण करून त्यांना काय केलं होतं? मुलींना शिकवण्यासाठी प्रोत्साहित केलं होतं. त्याच्यामुळे पहिल्या महिला शिक्षिका कोण होत्या? त्या सावित्रीबाई फुले होत्या. तर अशा स्वरूपात पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे पहिली महिला रेल्वे इंजिन चालक. महिला रेल्वे इंजिन चालक बघा कोण होती? लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला जनरल नॉलेजमध्ये, GK मध्ये बऱ्याच वेळेस प्रश्न पडतात. त्याच्यामुळे असे प्रश्न तुम्हाला लवकरात लवकर द्यायचे आहेत. आणि जर तुम्हाला जर उत्तर माहीत नसतील तर बाजूला तुमच्या नोटबुक पेन घेऊन बसत जा आणि नोटबुकमध्ये लिहून ठेवत जा. पहिली महिला रेल्वे इंजिन चालक. आता रेल्वे इंजिन चालक कोण असणार आहे? ती म्हणजे सुरेखा भोसले. ह्या ज्या होत्या त्या पहिल्या महिला होत्या, त्या ज्यांनी रेल्वे इंजिन चालक होत्या. बघा आता तुम्हाला छोटी ट्रिक सांगतो. सुरेखा, आता सुरेखा नावातच बघा, सुरेखा म्हणजेच काय? सुरेख म्हणजे एकदम योग्य स्वरूपाचं, सुरेख स्वरूपाचं. आणि त्यांनी बघा रेल्वे त्यांना खूप छान स्वरूपाचं चालवायला येत होती. त्याच्यामुळे त्यांना सगळेजण काय म्हणले? खूप सुरेख चालवतात तुम्ही रेल्वे. त्याच्यामुळे त्यांचं नाव काय ठेवलं? सुरेखा. त्याच्यामुळे नाव ठेवलं सुरेखा, कारण त्यांनी खूप छान सुरेख स्वरूपात
रेल्वे चालवली होती, त्याच्यामुळे त्यांचं नाव ठेवलं की सुरेखा भोसले. मी छोटी ट्रिक सांगितली आहे, याचा नावासंदर्भात काही ताळमेळ नाही आहे, टेन्शन घेऊ नका. फक्त मी ट्रिक सांगितली की त्यांनी सुरेख स्वरूपात रेल्वे इंजिन चालवलं, त्याच्यामुळे त्यांचं सुरेखा नाव ठेवलं. अशा स्वरूपात नाव ठेवलं नव्हतं, तर मी तुम्हाला छोटी ट्रिक सांगितली आहे की सुरेख स्वरूपात त्यांनी रेल्वे इंजिन चालवलं म्हणून त्यांचं नाव सुरेखा. अशा स्वरूपात तुम्ही लक्षात ठेवा, अशा स्वरूपात तुम्ही अभ्यास करा. विद्यार्थी मित्रांनो, जर घोकमपट्टी केली, रट्टा मारला किंवा पोपटपंची केली तर तुम्हाला त्या जास्त दिवस लक्षात राहणार नाहीत. पण अशा स्वरूपात एकदम ट्रिक्सनुसार लक्षात ठेवा, तुम्हाला ते कायमस्वरूपी लक्षात राहील. बघा, तुम्हाला कोणी प्रश्न विचारला पहिल्या महिला डॉक्टर कोण होत्या, महिला डॉक्टर, तुम्हाला लगेच लक्षात येईल. डॉक्टर झाला, आनंद झाला म्हणजे आनंदीबाई. दुसरा प्रश्न विचारला पहिले रेल्वे इंजिन चालक कोण होते, लगेच लक्षात येईल, अरे हां, महिला इंजिन चालक कोण होते, त्यांनी इंजिन खूप किंवा त्यांनी रेल्वे खूप छान स्वरूपात, सुरेख स्वरूपात चालवली होती. सुरेख म्हणजेच काय, सुरेखा. सुरेखा स्वरूप म्हणजे सुरेखा भोसले. तुम्हाला कोणी प्रश्न विचारला महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते, तुम्हाला लगेच लक्षात येईल, अरे हां, पहिले मुख्यमंत्री म्हणजे कोण, यशवंतराव चव्हाण. यशवंत हो, यशस्वी हो, अशा स्वरूपात त्यांना आशीर्वाद मिळाला होता, म्हणजेच कोण होते, यशवंतराव चव्हाण. तुम्हाला कोणी प्रश्न विचारला महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते, तुम्ही लगेच सांगू शकता, हां, राज्यपाल, त्यांनी राज्यपाल करून काय केलं होता, पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रकाश पाडला होता, म्हणजे श्री प्रकाश. अशा स्वरूपात तुम्ही छोट्या छोट्या ट्रिक्स लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला या गोष्टी कधीच विसरणार नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न विचारत आहे ते म्हणजे महाराष्ट्रातील पहिले रॅगलर कोण होते, लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. महाराष्ट्रातील पहिले रॅगलर कोण होते, लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला माहीत नसेल तर बाजूला नोटबुकमध्ये लिहून ठेवा जा, महाराष्ट्रातील पहिले रॅगलर कोण होते. उत्तर चुकून द्या, टेन्शन घेऊ नका, उत्तर चुकून द्या, पण उत्तरं देत राहा. बरेच विद्यार्थी ऑनलाईन आहेत पण उत्तरं देत नाहीत. उत्तरं चुकून द्या, काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला येथे मार्क्स वगैरे तुमचे मी घेणार नाही. फक्त एक गोष्ट करा, उत्तर देत राहा, कमेंट बॉक्समध्ये उत्तर देत जा. बघा, महाराष्ट्रातील पहिले रॅगलर होते रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे. आता बघा, आपला पहिला पाठ संपलेला आहे, आता दुसऱ्या पाठकडे आपण वळत आहोत, ते म्हणजे महाराष्ट्रामधील पहिल्या संस्था आपल्याला घ्यायच्या आहेत. महाराष्ट्रातील पहिल्या संस्था आपण आता पाहणार आहोत. लवकर लवकर रेडी राहायचं आहे. तुम्ही रेडी झाला असाल तर लगेच मी प्रश्न विचारला, आता या ज्या गोष्टी आहेत पहिल्या संस्था, ते लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायच्या आहेत. मी प्रश्न विचारला की लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. लवकर लवकर विद्यार्थी मित्रांनो, लवकर तयार झाला असताल, रेडी असताल तर लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. रेडी? बघा, पहिला प्रश्न, महाराष्ट्रातील पहिली पोलाद प्रकल्प कोठे स्थापन झाला होता. महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाला होता. लोह पोलाद म्हणजे लोखंडाचा आणि पोलादाचा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात स्थापन झालेला होता किंवा कोणत्या जिल्ह्यात तो सुरू केला होता, लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. महाराष्ट्रातील पहिला पोलाद प्रकल्प आणि तो होता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. बघा, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भरपूर सारे खाणी आहेत, तुम्हाला माहीतच असतील, भरपूर सारे तिथं लोह पोलादचे प्रकल्प आहेत, भरपूर सारे खाणी आहेत लोह खनिजाच्या वगैरे. त्याच्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये या लोह पोलादच्या प्रकल्पाच्या काय झालेलं आहे, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये पहिली सगळ्यात प्रकल्प होता तो म्हणजे लोह पोलाद प्रकल्प आणि तो होता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. बघा, तुम्हाला छोटी ट्रिक सांगतो. चंद्रपूर नावातच काय, बघा, चंद्रावर पूर आला. चंद्रपूर म्हणजे चंद्रावर पूर आला. का पूर आला, कारण लोह पोलाद प्रकल्प तिथे खूप सारे खाणी खोदल्यामुळे तिथे भरपूर सारे खड्डे झाले आणि खड्डे झाल्यामुळे बघा, चंद्रावर पण खूप सारे खड्डे आहेत, खूप सारे डाग आहेत. आपण डाग आहेत म्हणजे तिथे काय आहेत, भरपूर सारे खड्डे आहेत. आणि चंद्रावर खड्डे का आहेत, कारण तिथं भरपूर सारे खाणी तयार केल्या आणि लोह पोलादचे प्रकल्प निर्माण केले. त्याच्यामुळे लोह पोलाद प्रकल्प कोठे, चंद्रपूर. चंद्र म्हणजे आपला चांदू मामा म्हणजे चंद्रपूर. अशा स्वरूपात तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. पुढचा प्रश्न, मी प्रश्न विचारला की लगेच बरोबर गोलीगत एकदम उत्तर द्यायचं आहे, टेन्शन घ्यायचं नाही. मी त्याच्यामुळे प्रश्न विचारला की लगेच थांबायचं नाही, लगेच कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे. तुमचं चुकलं तरी चालेल, पण फक्त उत्तर लवकर लवकर देत जा. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोठे स्थापन केले, लवकर लवकर सांगायचं आहे. महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते स्थापन झाले होते, लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ
आणि बरोबर उत्तर दिलेलं आहे सर्वांनी, ते म्हणजे मुंबई. आणि ते कधी झालेले आहे? 1857. खूप जुनं आहे बघा मुंबई. मुंबईच्या वेळेस अजून कुठे कुठे झाले होते? कोलकात्याला पण झालं होतं, मद्रासला पण झाले होते बघा त्याच वर्षी. लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगा, महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कुठे स्थापन झालं? ते मुंबईला. आणि बघा त्यावेळेस कोण होता बघा, इंग्रज अधिकारी कोण होता, गव्हर्नर जनरल कोण होता 1857ला? आणि त्यावेळेस मुंबईचा गव्हर्नर जनरल कोण होता? लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. बघूया कोण उत्तर देते. आणि भारताचा गव्हर्नर कोण होता? लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. महाराष्ट्राचा व्हाईसराय गव्हर्नर कोण होता बघा? कोण होता व्हाईसराय गव्हर्नर? कमेंट बॉक्समध्ये लवकर लवकर उत्तर देत जा. बघा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते आहे? महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते आहे? आणि बघा अजून एक तुम्हाला छोटा प्रश्न विचारत आहे, तो म्हणजे महाराष्ट्रात सध्या किती कृषी विद्यापीठ आहेत आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. कोठे कोठे आहेत बघा महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठ, कोठे कोठे आहेत, किती आहेत? लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगा. महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ कोठे आहे? अगोदर या प्रश्नाचे उत्तर द्या आणि त्याच्यानंतर सांगा की महाराष्ट्रात किती कृषी विद्यापीठ आहेत आणि ते कोठे आहेत. आणि त्याचं बरोबर उत्तर आहे ते म्हणजे राहुरी या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ स्थापन झाले होते आणि ते होते 1968. म्हणजे बघा किती जुनं आहे कृषी विद्यापीठ. आणि राहुरी या ठिकाणी बघा त्या काळात खूप फेमस होतं राहुरी आणि कृषी विद्यापीठ पण आहे. त्याचबरोबर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, स्पर्धा परीक्षेचं केंद्र, जे विद्यार्थी आता स्पर्धा परीक्षा करत आहात ना, त्याचं केंद्र त्या राहुरीला पण होतं. महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त आता जसं बघा पुण्यामध्ये पुण्यामधले बरेच विद्यार्थी काय करतात, MPSC स्पर्धा परीक्षा करणारे बरेच विद्यार्थी पुण्याला राहतात. पण पहिल्या काळामध्ये स्पर्धा परीक्षा करणारे बरेच विद्यार्थी राहुरीला राहायचे, कारण राहुरी हे त्या काळातलं स्पर्धा परीक्षेचं आणि कृषीच्या संदर्भातलं महत्त्वाचं हे होतं, विद्यापीठ होतं. त्याच्यामुळे महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ कोठे होते? राहुरी. आणि किती कृषी विद्यापीठ आहे महाराष्ट्रातील? लवकर लवकर सांगायचं आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र. बघा आकाशवाणी आपण त्याला रेडिओ म्हणतो. रेडिओ आपण लहानपणी बघा सगळे रेडिओवर गाणे ऐकायचो, बातम्या ऐकायचो. आता त्या काळात बघा ज्यावेळेस, आता तुम्हाला तर माहीत नसेल पण आमच्या काळामध्ये रेडिओ खूप फेमस होता. आता काळात FM वगैरे आहेत बघा. रेडिओ त्या काळात बघा छोटासा रेडिओ असायचा आणि रेडिओवर आम्ही काय करायचो, सेल टाकून त्याच्या रेडिओमध्ये गाणे ऐकत बसायचो. तर ते गाण्या, बातम्या, बऱ्याच गोष्टी त्या रेडिओवर असायच्या. तर आकाशवाणी केंद्र, पहिले आकाशवाणी केंद्र महाराष्ट्रातील ते स्थापन झाले होते ते म्हणजे मुंबई या ठिकाणी 1927. बघा खूप जुनं आहे. 1927 साली मुंबई या ठिकाणी पहिलं आकाशवाणी केंद्र स्थापन झालं. आणि नंतर बघा प्रत्येक जिल्ह्यामध्ये आकाशवाणी केंद्र स्थापन झालेलं आहे. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र. दूरदर्शन DD नॅशनल. बघा दूरदर्शन केंद्र ज्या DD नॅशनल, DD सह्याद्री वाहिनी वगैरे, त्या महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोणते होते? लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. लहानपणी बघा तुम्ही शक्तिमान कोणी कोणी बघितलं आहे लहानपणी? लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. शक्तिमान लागायचं बघा दूरदर्शन केंद्रावर. पहिलं महाराष्ट्रातील दूरदर्शन केंद्र कोठे होते? मुंबई या ठिकाणी. सगळ्यांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे, मुंबई या ठिकाणी. आणि उत्तर अजून एक प्रश्नाचं उत्तर द्या. शक्तिमान लहानपणी कोणी कोणी पाहिलेलं आहे? कोण कोण विद्यार्थ्यांनी शक्तिमान ही सिरियल पाहिलेली आहे? लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. कारण आमच्या लहानपणी खूप फेमस असायचं शक्तिमान ही लागली की आम्ही 12 वाजता बरोबर, रविवारी 12 वाजता TV पुढे बसायचो. खूप मस्त स्वरूपात असायचं. आणि जर एखाद्या वेळेस लाईट जर गेली TVची तर आम्हाला एवढा राग यायचा की रे बाबा का लाईट गेली आहे, आमचं शक्तिमान जात आहे. पण आता बघा भरपूर सारे तुमचे चॅनल निघाले आहेत, भरपूर सारे नंतर मालिका निघाल्या आहेत. त्याच्यामुळे पहिल्या काळात बघा एखादी एक पण मालिका असायची ती आम्ही चुकवत नसायची. खूप छान स्वरूपाच्या पहिल्या मालिका असायच्या. तर ती शक्तिमान कोणी कोणी बघितले त्याचं उत्तर बऱ्याच जणांनी दिलेलं आहे. महाराष्ट्रातील पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते आहे? पहिले जलविद्युत केंद्र. आता बघा महाराष्ट्रामध्ये भरपूर सारे जलविद्युत केंद्र आहेत, ज्या ठिकाणी नदीवर धरण वगैरे बांधून तिथे जलविद्युत केंद्र स्थापन केले जातं. जलविद्युत तुम्हाला एक दिवशी सांगेन मी तुम्हाला
की कशा स्वरूपात जलविद्युत केंद्र स्थापन केले जातात, कशा स्वरूपात वीज निर्मिती केली जाते, याच्यावर मी तुम्हाला सेपरेट लेक्चर घेईल. आणि महाराष्ट्रातील जलविद्युत केंद्र आपण त्याच्यामध्ये घेऊया आणि कशा स्वरूपात सगळ्या गोष्टी होतात त्या पण मी तुम्हाला सांगणार आहे. किती मेगावॅटचे कोणते कोणते प्रकल्प आहेत, कुठे आहेत, कशा स्वरूपात ते वीज पुरवठा करतात, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला घेणार आहे. टेन्शन घेऊ नका. आपल्या महाराष्ट्राच्या भूगोलच्या शॉर्ट ट्रिक्स पुस्तकात त्या सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत, तुम्ही वाचून घेऊ शकता. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते आहे ते म्हणजे खोपोली या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खोपोली, बरोबर उत्तर दिले सर्वांनीच. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले अणुविद्युत केंद्र कोठे आहे? लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगा. महाराष्ट्रातील पहिले अणुविद्युत केंद्र म्हणजे अणु म्हणजे बघा, अणुविद्युत केंद्र कोठे स्थापन केलं होतं? महाराष्ट्रातील पहिले अणुविद्युत केंद्र, आणि ते होते म्हणजे तारापूर बघा, तारा सितारा. ज्यांनी पिक्चर बघितला तर त्यांना काय समजलं असेल. अणु म्हणजेच काय? अणुबॉम्ब असं स्वरूपात लक्षात घ्या. अणुबॉम्ब म्हणजे अणुबॉम्ब जर स्फोट झाल्यानंतर कसं होतं बघा, सगळं एकदम चमचमीत होतं, लाईट होतं आणि खूप मोठा स्फोट होतो. त्याच स्वरूपात तुम्ही लक्षात ठेवा. तारा म्हणजेच काय? तारा म्हणजे बघा स्टार असतो, स्टार आकाशामध्ये रात्री तारा दिसतो बघा चमचमीत, आणि तशा स्वरूपात लक्षात ठेवा तारा म्हणजे चमचमीत. आणि अणु म्हणजे अणुबॉम्ब पण कसा असतो? चमचमीत, एकदम चमकत असतो बघा फुटल्यानंतर. तशा स्वरूपात तुम्ही लक्षात ठेवा. अणुविद्युत केंद्र कुठे आहे? तारापूर या ठिकाणी. तारा म्हणजे स्टार. अणु पण कसा? अणुबॉम्ब पण कसा? एकदम ताऱ्यासारखा चमकत असतो, स्टार सारखा शोभित दिसत असतो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले पवन विद्युत केंद्र प्रकल्प कोठे स्थापन झाला होता? पुढचा प्रश्न, पवन विद्युत केंद्र किंवा पवन विद्युत प्रकल्प कोठे स्थापन केला होता? बघा महाराष्ट्रात आजकाल बघा सगळ्यात जास्त तुम्हाला अजून एक प्रश्न विचारत आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पवनचक्क्या किंवा पवन विद्युत प्रकल्प कोठे आहेत? लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहेत. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? बघा पश्चिम महाराष्ट्रामध्ये भरपूर सारे आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी गेले असतील सातारा, सांगली किंवा इकडे अहमदनगर या साईडला, तुम्ही सोलापूर या साईडला त्या जे डोंगर रांगा आहेत त्या डोंगर रांगावर भरपूर सारे असे पवनचक्की स्थापन केलेल्या आहेत. त्या जर कोणी मराठवाड्यामधून जर कोणी पुण्याला जात असेल, मुंबईला जात असेल, त्यांनी सगळ्यांनाच तिथं जाताना बघा घाटामध्ये दिसतात की भरपूर साऱ्या पवनचक्क्या तिथं उभारलेल्या आहेत. जे विद्यार्थी कोल्हापूर वगैरे त्या साईडनी सांगलीवरून येत असतील त्या विद्यार्थ्यांना पण दिसत असतील की सातारा या साईडला पण भरपूर साऱ्या अशा पवनचक्क्या आहेत. आणि विदर्भामध्ये पण आहेत पवनचक्क्या, पण जास्त स्वरूपाच्या नाही आहेत. पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये भरपूर साऱ्या अशा पवनचक्क्या उभारलेल्या आहेत. आणि तो म्हणजे देवगड, जामसांडे किंवा जमसांडे देवगड या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले पवन विद्युत प्रकल्प उभारला होता. जामसांडे किंवा जमसांडे देवगड या ठिकाणी. पुढचा प्रश्न सोपा आहे. महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोठे स्थापन झाला आणि कोणी केला? हा पण मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोणी स्थापन केला, कोठे स्थापन केला आणि कोणत्या वर्षी स्थापन केला? आणि बरोबर उत्तर आहे ते म्हणजे प्रवरानगर. बघा प्रवरानगर येथे महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन झाला होता. आणि तो म्हणजे कोणी स्थापन केला होता, कोणत्या वर्षी स्थापन केला होता? लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी. आता सूतगिरणी विचारलेली आहे. सूत म्हणजेच बघा सूत म्हणजे धागा काढणे असतं. कापसापासून किंवा विविध गोष्टीपासून धागा काढणे किंवा सूत विणणे अशा स्वरूपाची जी गिरणी असती, तर ती सूतगिरणी ही कुठे झाली होती? ती कोल्हापूरला. पहिली सूतगिरणी कोल्हापूरला आहे. आणि जर कापड गिरणी विचारलं, पुढचा प्रश्न पण आहे बघा, महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी म्हणजे कापड बनवणे, सुतापासून कापड बनवणे. आणि सुतापासून कापड बनवण्याची गिरणी ही मुंबई या ठिकाणी. भरपूर सारे बघा तुम्ही पिक्चरमध्ये वगैरे पाहिलं असेल लहानपणी, अमिताभ बच्चन वगैरे किंवा मराठी पिक्चरमध्ये पण भरपूर सारे दाखवत असतात की कापड गिरणीमध्ये बरेच कामगार असतात, ते संप करतात वगैरे. आणि मुंबईला भरपूर साऱ्या अशा कामगाराच्या संघटना संप करत असतात. त्याच्या स्वरूपात तुम्ही त्याचे पिक्चर पाहिले असतील. अनिल कपूरचे पण भरपूर सारे अशा स्वरूपात पिक्चर आहेत. मुंबई या ठिकाणी काय महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी. आणि पहिली सूतगिरणी कुठे? कोल्हापूरला. कापड गिरणी कुठे आहे? मुंबई या ठिकाणी. पहिला साखर कारखाना तो आहे प्रवरानगर.
पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र, उपग्रह दळणवळण केंद्र कोठे आहे? महाराष्ट्रातील पहिले उपग्रह, उपग्रह म्हणजे सॅटेलाइट, आणि त्याचे दळणवळण कम्युनिकेशन केंद्र, केंद्र म्हणजे सेंटर या स्वरूपात तो कुठे आहे? आर्वी, आर्वी या ठिकाणी आहे तो, म्हणजे पुणे जिल्ह्यामधल्या आर्वी या ठिकाणी हे पहिले उपग्रह दळणवळण केंद्र आहे. पुढचा प्रश्न विचारत आहे तो म्हणजे, महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल कोणते आहे? लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जे जे विद्यार्थी मुंबईला गेले असतील त्या विद्यार्थ्यांनी हे हॉटेल नक्कीच पाहिलं असणार आहे, कारण बघा हे हॉटेल खूप फेमस आहे. या हॉटेलच्या बाजूला जाऊन बरेच विद्यार्थी फोटो काढतात, कारण मुंबईला गेल्यानंतर या हॉटेलवर सगळेच हॉटेलमध्ये कोणी जात नाही, पण हॉटेलच्या बाजूला उभं राहून सर्वांचे फोटो असतात. बरेच विद्यार्थी मुंबईला गेले की या हॉटेल, ताज हॉटेल बघा त्याचं नाव आहे ताज हॉटेल, आणि ते आहे मुंबई या ठिकाणी. तर ते 1903 साली झालेलं आहे ताज हॉटेल. हे टाटा ग्रुपचं हे हॉटेल आहे ताज हॉटेल. ते ताज हॉटेल मुंबई या ठिकाणी आहे, आणि त्या ठिकाणी काय झालेलं, हे पहिलं तारांकित म्हणजे पहिलं 5 स्टार हॉटेल आहे महाराष्ट्रामधलं. तर अशा स्वरूपात बघा विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच गोष्टी तुम्हाला आज आपण कव्हर केलेल्या आहेत, आणि सांगायला खूप आनंद होत आहे की आपले सगळे शॉर्ट ट्रिक्सचे पुस्तकं बाजारात उपलब्ध आहेत. लवकर लवकर सगळ्यांनी खरेदी करायचे आहेत, आणि बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी शॉर्ट ट्रिक्सचे पुस्तकं खरेदी केले आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या छान छान प्रतिक्रिया येत आहेत, प्रतिसाद मिळत आहेत, आणि खूप छान छान गोष्टी त्यांच्याकडून पाहायला मिळत आहेत. त्यांना खूप आवडली आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी एकदा नक्की वाचून बघावेत आपले शॉर्ट ट्रिक्सचे पुस्तकं. त्यांना तुम्हाला खूप फायदा होणार आहे या पुस्तकातून, कारण बघा ज्या गोष्टी तुम्हाला समजत नाही आहेत, अवघड जातात, किंवा ज्या गोष्टी लक्षात राहत नाहीत, त्या गोष्टी आपल्या शॉर्ट ट्रिक्स पुस्तकामध्ये वाचा. तुम्हाला त्या गोष्टी आयुष्यात कधीच विसरणार नाहीत. खूप छान छान स्वरूपात आपल्या शॉर्ट ट्रिक्स पुस्तकामध्ये मी गोष्टी टाकलेल्या आहेत. त्याच्यामुळे आपले शॉर्ट ट्रिक्सचे पुस्तकं एकदा नक्कीच वाचून बघा, तुम्हाला खूप सारा फायदा होणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून ठेवा, आणि लेक्चरला लाईक करायचं आहे, व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला पैसे लागणार नाही आहे, टेन्शन घेऊ नका. लेक्चरला फक्त लाईक करत जा, तेवढंच माझ्यासाठी भरपूर आहे. आणि तुमच्या मित्रांना पण आपल्या चॅनलबद्दल सांगा, पुस्तकाबद्दल सांगा, आणि अशा स्वरूपात सपोर्ट करत राहा. तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये मी सगळ्या गोष्टी देणार आहे, टेन्शन घेऊ नका. फ्री ऑफ कॉस्टमध्ये सर्व ठिकाणी हे पुस्तक पण उपलब्ध आहे. ते पुस्तक पण नक्कीच खरेदी करा. ॲमेझॉन, फ्लिपकार्टवर पण पुस्तकं आहेत, ते पण तुम्ही जाऊन पाहू शकता. तर आज आपण इथेच थांबणार आहोत, उद्या परत भेटूया. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.